काम करतात त्यांच्या ह्याला जर कुठं दहशत आणि दमदाटी आणि शेजारचं गाव मोठं असल्यामुळे हुमगाव तिथनं येऊन दादागिरी होणार असली तर शेवटी मी माझ्या कार्यकर्त्यांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर मी ती भूमिका घेतली पाहिजे आणि मी घेतली. मी तिथं गेलो, आमच्या विचाराचा ठराव झाला आणि तिथं विषय सगळे संपले होते. कारण लोकशाहीतला विषय त्याच्याकडे मेजॉरिटी होती, त्याचा ठराव झाला, विषय संपले होते. आता त्याच्यानंतर ज्या मुलाच्या आईचा ठराव झाला त्याला झालेली मारहाण, हे आता मग कोण दहशत करते, कोण दडपशाही करते, कोण दमदाट्या करते हे कळालेलं आहे. आणि आता त्याच्यावर पोलीस आता पुढची कार्यवाही करतात. पण एक आहे की असलं हे चालणार नाही. असलं ही लोकशाही सोडून नुसतंच बोलणं आणि ह्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण वस्तुस्थिती वेगळी चालती तिथं हे आहेत. पण शेवटी कसं आहे की अशा पद्धतीनं जर धाकदप्पटशाही दाखवत तर जशाच तसं उत्तर देण्याची आमची पण तयारी आहे आणि जशाच तसं उत्तर देण्याची ताकद आमच्यामध्ये सुद्धा आहे. हे सुद्धा समोरच्यांनी लक्षात ठेवावं. कार्यकर्त्यांवर आणि यांच्यावर जर अन्याय किंवा त्यांना जर असं मारहाण होत असली तर वेळ आल्यावर संघर्ष कुणाला नवीन नाही आहे. सगळे संघर्षातनंच उभे राहिलेले नेतृत्व आहेत. आम्ही काय अलगद काय, मला पण काय कुठं काय अलगद मिळालं असं नाही. मी पण संघर्षातनंच इथपर्यंत आलोय आणि वेळ आली तर संघर्ष करण्याची 110% आमची तयारी आहे.